फर्स्ट लेक्चर आपण ऑलरेडी कंप्लीट केलेलं आहे ॲग्रिकल्चरल फायनान्स. त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन, नेचर आणि स्कोप, मायक्रो फायनान्स, मॅक्रो फायनान्स. त्याच्यानंतर त्याचा सिग्निफिकन्स आपण बघितलं. लेक्चर नंबर 2 क्रेडिट नीड्स इन ॲग्रिकल्चर. त्याच्यामध्ये क्रेडिट हा वर्ड लॅटिन लँग्वेज पासून डिराइव्ह झालेला आहे. क्रेडो, क्रेडो मीन्स आय बिलीव्ह. आणि गॅल्बर्टने दिलेलं डेफिनेशन आपण बघितले. नंतर ॲग्रिकल्चरमध्ये क्रेडिट कशासाठी गरजेचं आहे, क्रेडिट नीड्स आपण बघितल्या. आणि नेक्स्ट आपण क्लासिफिकेशन बघत होतो क्रेडिटचं. त्याच्यामध्ये फक्त एक क्लासिफिकेशन आपण बघितले. क्लासिफिकेशन बेस्ड ऑन टाइम किंवा ड्युरेशन ऑफ रिपेमेंट पिरियड. किती पिरियडमध्ये आपल्याला लोन रिपे करायचं आहे त्या पिरियडच्या बेसिसवरती आपण फर्स्ट क्लासिफिकेशन बघितले. शॉर्ट टर्म लोन्स, मीडियम टर्म लोन्स, लॉंग टर्म लोन्स. त्याच्यामध्ये 3 पॉईंट महत्त्वाचे सांगितले तुम्हाला. पहिला तर रिपेमेंट पिरियड 6 to 18 months शॉर्ट टर्मला. त्याचे एक्झाम्पल आपण बघितले. ठीक आहे, शॉर्ट टर्ममध्ये सगळे क्रॉप लोन येतात. नंतर आपण बघितलं मीडियम टर्म लोन. याचं रिपेमेंट पिरियड आहे 18 months ते 5 years. आणि याचे एक्झाम्पल आपण बघितले की पर्चेसिंग इम्प्लिमेंट्स, इलेक्ट्रिक मोटार्स, मिल्क कॅटल, शीप आणि गोट यांसाठी आपल्याला हे लोन लागतं. आणि थर्ड आहे लॉंग टर्म लोन्स आणि मीडियम टर्म लोन दोन्ही मिळून आपण इन्व्हेस्टमेंट लोन म्हणतो किंवा टर्म लोन म्हणतो. आणि याचे रिपेमेंट पिरियड आहे 5 years to 20 years. कुठेही जावा हे विचारलं जातं बरं का वायवाला सुद्धा. आणि ह्याचे एक्झाम्पल, बेस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा. परमनंट इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी आपण लॉंग टर्म लोन वापरतो. फॉर एक्झाम्पल परचेसिंग ऑफ ट्रॅक्टर आणि रेझिंग ऑफ ऑर्चर्ड हे 2 एक्झाम्पल फेमस आहे त्याचे. शॉर्ट टर्म लोन जो आहे तो लिक्विडेटिंग नेचरचा असतो. मीडियम टर्म लोन आहे तो पार्शियली लिक्विडेटिंग नेचरचा असतो. आणि लॉंग टर्म लोन आहे तो नॉन लिक्विडेटिंग नेचरचा असतो. लिक्विडेटिंग म्हणजे लगेच फिटणारं कर्ज. ठीक आहे. आता नेक्स्ट क्लासिफिकेशन आपल्याला बघायचं आहे बेस्ड ऑन पर्पज. उद्देश, कशासाठी कर्ज आपण वापरतोय, जे काही क्रेडिट आपण घेतोय ते कशासाठी वापरतोय म्हणजे पर्पज काय, ह्याच्या बेसिसवरती आपल्याला 4 क्लासिफिकेशन आहे. नावातच आहे, लगेच कळून जाते. त्याच्यामध्ये पहिलं आहे प्रोडक्शन लोन्स. प्रोडक्शन करण्यासाठी जे लोन आपण वापरतो त्या लोनला आपण म्हणतो प्रोडक्शन लोन. बघा, दिस लोन्स रेफर टू क्रेडिट गिवन टू फार्मर्स फॉर क्रॉप प्रोडक्शन. क्रॉप प्रोडक्शनसाठी दिलेले कर्ज. अँड आर इंटेंडेड टू इन्क्रीज द प्रोडक्शन ऑफ क्रॉप. क्रॉपचं प्रोडक्शन वाढवण्यासाठी जे कर्ज आपण वापरतो त्या कर्जाला आपण म्हणतो प्रोडक्शन लोन. या प्रोडक्शन लोनला दे आर ऑल्सो कॉल्ड एज सीजनल ॲग्रिकल्चरल ऑपरेशन्स लोन्स और शॉर्ट टर्म लोन्स और क्रॉप लोन्स. ठीक आहे, तुम्हाला काल सांगितलं होतं मेन लोनचे 3 प्रकार आहेत. शॉर्ट टर्म लोन, मीडियम टर्म लोन, लॉंग टर्म लोन. आणि दुसरे जे क्लासिफिकेशन आपण बघतो ते सगळे क्लासिफिकेशन या शॉर्ट टर्म, मीडियम टर्म, लॉंग टर्म मध्ये येतात. ठीक आहे. तर हा प्रोडक्शन लोन म्हणजे आपण क्रॉप प्रोड्यूस करण्यासाठी लोन घेतोय. म्हणजे कशामध्ये आला हा लोन, शॉर्ट टर्म मध्ये आला. म्हणून या लोनला सीजनल ॲग्रिकल्चरल ऑपरेशन, सीजनल म्हणजे सीझनला लागणारे ॲग्रिकल्चरल ऑपरेशन याच्यासाठी जो पैसा लागतो त्या लोनला आपण म्हणतो SAO, दॅट इज सीजनल ॲग्रिकल्चर ऑपरेशन लोन, किंवा शॉर्ट टर्म लोन म्हणतो किंवा क्रॉप लोन म्हणतो. दीज लोन्स आर रिपेएबल विदिन पिरियड रेंजिंग फ्रॉम 6 to 18 months इन अ लंप सम. आता बघा, शॉर्ट टर्म लोन आहे ना हा, म्हणजे रिपेमेंट पिरियड किती आहे शॉर्ट टर्म लोनचा, 6 ते 18 month. आणि इथं काय सांगितलं बघा, दीज लोन्स आर repayable within period ranging from 6 to 18 months in lump sum. लंप समचा अर्थ काय होतो बघा, नीट वर्ड बघा. इन अ लंप सम म्हणजे वन टाइम पेमेंट, एकदाच सगळे भरावे लागतात आपल्याला. कधी, एकदाच, वन टाइम. ठीक आहे, ह्याची इन्स्टॉलमेंट वगैरे काही नसते. जसं समजा लॉंग टर्म लोन आहेत, लॉंग टर्म लोनची रक्कम तेवढी जास्त असते, लाखामध्ये रक्कम असते. ठीक आहे, तर त्याला इन्स्टॉलमेंट असतात. पण हे जे शॉर्ट टर्म लोन आहे हे शॉर्ट टर्म लोनला इन्स्टॉलमेंट नसते, एका वेळेस आपल्याला हे कर्ज भरावं लागतं. इन लंपसम, लंपसमचा अर्थ असतो वन टाइम, ॲट अ टाइम, किंवा एकदाच सगळी रक्कम भरायची असते आपल्याला. हे लक्षात ठेवा. नंतर आहे इन्व्हेस्टमेंट लोन. ठीक आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक करण्यासाठी घेतलेलं कर्ज. These loans are given for purpose of purchase of equipment, the productivity of which is distributed over more than 1 year. ठीक आहे, म्हणजे इक्विपमेंट खरेदी करण्यासाठी, फॉर एक्झाम्पल मशिनरी असतील फार्मवरती, ते खरेदी करण्यासाठी जो कर्ज लागतं त्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट लोन. थोडक्यात पैसे आपण गुंतवतो इलेक्ट्रिक मोटारमध्ये, इम्प्लिमेंटमध्ये, शीपमध्ये, गोटमध्ये, कॅटलमध्ये. ठीक आहे, ह्याला आपण म्हणतो इन्व्हेस्टमेंट लोन. म्हणजेच हे कसे लोन आहेत,
मीडियम टर्म लोन आहेत हे, बघितलं ना आपण इन्व्हेस्टमेंट लोन. सो लोन्स गिवन फॉर ट्रॅक्टर, पंपसेट, ट्यूबवेल सुद्धा ह्याच्यामध्ये येतात इन्व्हेस्टमेंट लोन. म्हणजे मीडियम टर्म लोन आणि लॉंग टर्म लोन दोन्ही लोन मिळून हे इन्व्हेस्टमेंट लोन बनतात. ठीक आहे, मीडियम टर्म लोन आणि लॉंग टर्म लोन दोन्ही मिळून इन्व्हेस्टमेंट लोन बनतात आणि हे दोन्हीचे एक्झाम्पल ह्या इन्व्हेस्टमेंट लोनला येतात. ठीक आहे, नंतर थर्ड आहे मार्केटिंग लोन. तसे मार्केटिंग करण्यासाठी जे लोन लागतं ते आपण म्हणतो मार्केटिंग लोन. These loans are meant to help the farmers in overcoming the distress sale. Distress म्हणजे काय म्हणतो आपण, थांबा बघू. These loans are meant to help the farmers in overcoming the distress sales and to market the produce in a better way. Distress sale म्हणजे न विकलेला माल थोडक्यात, डिस्ट्रेस. ठीक आहे, आणि अँड टू मार्केट द प्रोड्यूस इन बेटर वे. जे काही प्रोड्यूस आहे ते प्रोड्यूस चांगल्या पद्धतीने त्याची मार्केटिंग करून ते जास्तीत जास्त विकावं आणि जास्तीत जास्त रेव्हेन्यू आपल्याला भेटावा, जास्तीत जास्त इन्कम भेटावा, म्हणून आपण हे मार्केटिंग लोन घेत असतो मार्केटिंगसाठी. ठीक आहे, ह्याच्यामध्ये प्रकार आहेत. ह्याच्यामध्ये बघा, रेग्युलेटेड मार्केट्स अँड कमर्शियल बँक्स बेस्ड ऑन वेअरहाऊस रिसीट आर लेंडिंग इन द फॉर्म ऑफ मार्केटिंग लोन्स बाय ॲडव्हान्सिंग 75% ऑफ द व्हॅल्यू ऑफ द प्रोड्यूस. आता हे वाक्य खूप महत्वाचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 कन्सेप्ट कळणं गरजेचं आहे आता. ठीक आहे, मला वाटते मार्केट आणि मार्केटचे टाईप हे तुम्हाला 5व्या सेमला आहेत. ठीक आहे, इथे एक टाईप आलाय मार्केटचा, तो म्हणजे रेग्युलेटेड मार्केट. ठीक आहे, मेनली जनरल 2 फॉर्म आहेत मार्केटचे, ते म्हणजे रेग्युलेटेड मार्केट आणि नॉन रेग्युलेटेड मार्केट. रेग्युलेटेड आणि नॉन रेग्युलेटेड मार्केट, जनरली ह्याची डेफिनेशन विचारली जाते कॉम्पिटेटिव्हला. ठीक आहे, लक्षात घ्या. रेग्युलेटेड मार्केट मीन्स मार्केट विथ रूल्स अँड रेग्युलेशन्स. असं मार्केट जिथं रूल्स आणि रेग्युलेशन लागू असतात. सिंपलची कन्सेप्ट आहे. द मार्केट विथ रूल्स अँड रेग्युलेशन इज कॉल्ड एज रेग्युलेटेड मार्केट. ठीक आहे, जिथं नियम अटी लागू असतात असं मार्केट म्हणजे रेग्युलेटेड मार्केट. आणि नॉन रेग्युलेटेड मार्केट मीन्स द मार्केट विदाउट रूल्स अँड रेग्युलेशन्स. जिथं रूल रेग्युलेशन काही नसतात, अटी नियम काही नसतात, अशा मार्केटला आपण म्हणतो नॉन रेग्युलेटेड मार्केट. हे 2 टाईप लक्षात ठेवा. नंतर कमर्शियल बँक्स म्हणजे जे कमर्शियल बँका, म्हणजे कमर्शियल गोष्टींसाठी ज्या बँका कर्ज देतात त्या बँका कमर्शियल बँका. ठीक आहे, कितीतरी प्रकारचे बँका आहेत त्याच्यामध्ये. नंतर आहे काय म्हणले बघा, रेग्युलेटेड मार्केट म्हणजे जिथे अटी नियम असतात असं मार्केट, आणि कमर्शियल बँक हे दोन्ही काय करतात, बेस्ड ऑन वेअरहाऊस रिसिप्ट. वेअरहाऊस म्हणजे गोडाऊन किंवा जिथे आपण आपलं प्रोड्यूस जो आहे तो स्टोअर करून ठेवतो. ठीक आहे, जिथे आपण आपला प्रोड्यूस जो आहे तो स्टोअर करतो ते म्हणजे काय, वेअरहाऊस. बघा, कन्फ्यूज होऊ नका अजिबात. तुम्हाला मला वाटतं या सेमला किंवा 5व्या सेमला स्टेट वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन आणि सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन ह्या 2 कन्सेप्ट आहेत. म्हणजे केंद्र सरकारचे जे गोडाऊन असतात त्यांना आपण म्हणतो सेंट्रल वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन, आणि राज्य सरकारचे जे गोडाऊन असतात त्यांना आपण म्हणतो स्टेट वेअर हाऊसिंग कॉर्पोरेशन. वेअर हाऊस म्हणजे गोडाऊन किंवा स्टोरेज फॅसिलिटी जी असते. बघा, ती जी स्टोरेज फॅसिलिटी असते ती काय असते, आपलं जे प्रोड्यूस आहे ते ठेवण्यासाठी असते. ठीक आहे, स्टोअर करून ठेवण्यासाठी असते. समजा आज मी प्रोड्यूस माझ्याकडे आहे, पण मला तो काय करायचंय, एक 6-9 महिन्यांनी मला तो विकायचा आहे. तोपर्यंत मी काय करणार, तो वेअर हाऊस मध्ये नेऊन सेफ ठेवणार तो. ठीक आहे, आणि तो प्रोडक्ट तिथे ठेवताना आपल्याला एक रिसीट भेटते, तिथे पावती भेटते, ज्याला वेअर हाऊस रिसीट म्हटलं जातं. त्या वेअर हाऊस रिसीट वरती त्या ओनरचं नाव, पूर्ण किती टोटल प्रोड्यूस आपण तिथे ठेवलेला आहे आणि त्याची किंमत किती, टोटल किती प्रोड्यूस आहे, किती पैशाचा आहे तो, ते सगळं त्या वेअर हाऊस रिसीट वरती लिहिलेलं असतं. ठीक आहे, आणि ज्यावेळेस तो फार्मर जो आहे तो त्याचं जे प्रोड्यूस आहे ते माघारी घ्यायला जाईल त्या स्टोरेज हाऊस मध्ये, त्यावेळेस ती रिसीट जी आहे ती रिसीट त्याला दाखवायची असते. ठीक आहे, आता बघा, वेअर हाऊस म्हणजे सांगितलं गोडाऊन, तिथं आपण आपलं प्रोड्यूस ठेवतो आणि ते प्रोड्यूस ठेवल्यानंतर आपल्याला एक वेअर हाऊस रिसीट भेटते. त्या रिसीट वरती ओनरचं नाव, कोणतं प्रोड्यूस ठेवलेलं आहे, किती रक्कम आहे, म्हणजे किती पैसे होऊ शकतात त्याचे, ते सगळं त्याच्यावर मेन्शन असतं. बघा आता आपण बघतोय मार्केटिंग लोन. आता हे जे मार्केटिंग कर्ज आहे ते कोण देतं, रेग्युलेटेड मार्केट देतं, कमर्शियल बँका देतात. कशाच्या बेसिसवरती,
त्या फार्मरकडे जी वेअर हाऊस रिसीट असते, त्या वेअर हाऊस रिसीट वरती लिहिलेलं असतं ना की एवढ्या एवढ्या पैशाचा माल आहे त्या व्यक्तीचा, तर त्या पैशाच्या 75% एवढे पैसे, एवढं कर्ज या बँका देतात, हे रेग्युलेटेड मार्केट देतं. ठीक आहे. बेस्ड ऑन वेअर हाऊस रिसीट आर लेंडिंग इन द फॉर्म ऑफ मार्केटिंग लोन्स बाय ऍडव्हान्सिंग 75% ऑफ व्हॅल्यू ऑफ प्रोड्यूस. म्हणजे त्या प्रोड्यूसची जेवढी किंमत आहे त्या किमतीच्या 75% एवढे पैसे या बँका देतात, जेणेकरून नंतर ज्यावेळेस तो प्रोड्यूस विकून पैसा येईल शेतकऱ्याला, तो हे कर्ज फेडू शकतो. बघा काय म्हणलं, शेतकऱ्याने त्याचा प्रोड्यूस गोडाऊन मध्ये स्टोअर करून ठेवलेला आहे आणि तो भविष्यामध्ये विकणार आहे तो, आणि ते विकण्यासाठी त्याला मार्केटिंग लोन पाहिजे. ठीक आहे. तर समजा गोडाऊन मध्ये जे त्याने माल ठेवलाय तो कितीचा, 100 रुपयाचा आहे समजा, आणि आता त्या फार्मरला काय करायचंय, हा 100 रुपयाचा जो माल आहे तो आता विकायचा आहे भविष्यामध्ये, आणि त्याच्यासाठी त्याला मार्केटिंगला पैसा पाहिजे. तर तो काय करणार, रेग्युलेटेड मार्केट किंवा कमर्शियल बँकेकडे जाणार, मला मार्केटिंग लोन पाहिजे म्हणून. तर मार्केटिंग लोन देताना रेग्युलेटेड मार्केट किंवा कमर्शियल बँक काय करणार, त्या रिसीटवरती हे जे 100 रुपये लिहिलेले आहेत ते चेक करणार, आणि या 100 रुपयाला 75 रुपये एवढं कर्ज देणार. ठीक आहे. या 100 रुपयाला 75 रुपये एवढं कर्ज देणार, म्हणजे जेवढी रक्कम आहे त्याच्या 75% एवढा पैसा कर्ज म्हणून देणार. ठीक आहे. आणि ज्यावेळेस फार्मर ते प्रोड्यूस विकेल त्यावेळेस हे कर्ज तो फेडणार माघारी. कळालं का बघा, एकाच वाक्यामध्ये 3-4 कन्सेप्ट घुसवल्यात. कळालं का, वेअर हाऊसिंग म्हणजे कळालं. आपण बघतोय मार्केटिंग लोन. मार्केटिंग म्हणजे थोडक्यात पब्लिसिटी करण्यासाठी लागणारा पैसा किंवा पब्लिसिटी करण्यासाठी घेतलेलं कर्ज थोडक्यात. ठीक आहे. आपल्याला काय करायचंय, डिस्ट्रेस सेल म्हणतोय ना आपण, की आपलं जे पीक होतं किंवा आपलं जे कमोडिटी होती ती आपली विकली गेलेली नाहीये, ज्यावेळेस आपला सीझन होता त्यावेळेस आपल्याकडे ती शिल्लक आहे विकण्यासाठी. तर आपण काय केलं की भविष्यामध्ये जास्त भाव भेटेल म्हणून आपण काय केलं, तो माल विकला नाही आणि तो आहे तसा गोडाऊन मध्ये नेऊन ठेवला आपण, म्हणजे वेअर हाऊस मध्ये नेऊन ठेवला आपण. ठीक आहे. काय केला, ज्यावेळेस सीझन होतं त्यावेळेस आपला माल विकला नाही म्हणून आपण काय केलं, ते भविष्यामध्ये चांगली किंमत भेटेल म्हणून गोडाऊन मध्ये नेऊन ठेवलं ते माल आपण. ठीक आहे. गोडाऊनला आपण म्हणतो वेअर हाऊस. ज्यावेळेस आपण माल ठेवतो त्यावेळेस आपल्याला त्याची पावती भेटते, ज्याला आपण वेअर हाऊस रिसीट म्हणतो. त्यावेळेस आपल्याला त्याची पावती भेटते, वेअर हाऊस रिसीट. आणि त्या वेअर हाऊस रिसीट वरती लिहिलेलं असतं की या व्यक्तीने एवढा एवढा माल ठेवलेला आहे आणि एवढ्या एवढ्या किमतीचा तो माल आहे. ठीक आहे. समजा माझ्याकडे गहू आहे, मी काय केलं, ते गहू गोडाऊन मध्ये ठेवलेला आहे आणि मी ते गहू 1-9 महिन्यांनी विकणार आहे. त्यावेळेस ते गोडाऊनवाला मला एक रिसीट देणार ज्याच्यावरती माझं नाव असेल, गहू हे पीक मी ठेवलंय हे लिहिलेलं असेल, त्याच्यावरती किती क्विंटल ठेवलेलं आहे आणि त्याचे किती पैसे होऊ शकतात हे सगळं वेअर हाऊस रिसीट वरती लिहिलेलं असतं. ठीक आहे. आता मला काय करायचंय, ते गहू विकायचंय आणि ते विकण्यासाठी मला मार्केटिंगसाठी कर्ज पाहिजे. आता माझ्याकडे पैसे नाही आहेत मार्केटिंग करण्यासाठी अजिबात. ठीक आहे. तर मला काय पाहिजे, आता कर्ज पाहिजे. मला कर्ज कोण देणार आहे मार्केटिंगसाठी, रेग्युलेटेड मार्केट देणार आहेत आणि कमर्शियल बँका देणार आहेत. पण कसे देणार त्यांनी कर्ज, असंच उठून देणार का मला कर्ज, की असं असं मला गहू विकायचंय आणि हे कर्ज डायरेक्टली ते देतील का, नाही. मी काहीतरी गॅरंटी द्यायला पाहिजे त्यांना की मी कर्ज फेडणार आहे, याची काहीतरी गॅरंटी द्यायला पाहिजे मी त्यांना. तर ती गॅरंटी म्हणजे काय असते, मी जे गोडाऊन मध्ये माल ठेवला त्याची रिसीट म्हणजे ती गॅरंटी असते, आणि त्याच्या बेसिसवरती रेग्युलेटेड मार्केट आणि कमर्शियल बँका मला मार्केटिंग लोन देतात. ठीक आहे. किती लोन देतात, की मला भविष्यामध्ये 100 रुपये येणार आहेत असं त्यांना कळाल्यावर ते मला 75 रुपये देतात. ठीक आहे. ठीक आहे. मला भविष्यामध्ये गहू विकून 100 रुपये येणार आहेत हे ज्यावेळेस त्यांना या पावतीवरती दिसतं त्यावेळेस ते मला 75 रुपये देतात. ठीक आहे. आणि मग मी काय करणार, ते गहू विकणार 100 रुपयाचं आणि नंतर यांचं जे 75 रुपये जे कर्ज होतं ते व्याजासहित महागारी करणार. ठीक आहे. काय म्हणले, बेस्ड ऑन वेअर हाऊस रिसिप्ट आर लेंडिंग इन द फॉर्म ऑफ मार्केटिंग लोन बाय ऍडव्हान्सिंग 75% ऑफ व्हॅल्यू ऑफ प्रोड्यूस. म्हणजे त्या पिकाची जेवढी किंमत आहे त्याच्या 75% एवढे पैसे ते आपल्याला अगोदर कर्ज म्हणून देणार आणि ते पीक विकल्यानंतर आपण त्यांचे कर्ज आहे तसं महागारी करायचंय. ही पर्सेंटेज विचारली जाते. कळालंय का, डोक्यावरनं चाललंय. नाही कळाल तरी चालतंय, फक्त मार्केटिंग लोन मध्ये एवढं लक्षात ठेवा
की मार्केटिंग लोन म्हणजे मार्केटिंगसाठी लागणारे पैसे म्हणजे मार्केटिंग लोन. आणि मार्केटिंग लोन देताना बँका किती देतात? 75% व्हॅल्यू ऑफ प्रोड्यूस, एवढी पर्सेंटेज जास्त लक्षात ठेवा. दुसरं काही नाही कळालं तरी चालतंय. ठीक आहे, बघा काय लिहिणार? मार्केटिंग लोन म्हणजे मार्केटिंगसाठी, ओके, मार्केटिंगसाठी घेतलेलं कर्ज. मार्केटिंग कर्ज कोण देतं? रेग्युलेटेड मार्केट आणि कमर्शियल बँका देतात. किती देतात? आपल्या प्रोड्यूसची जेवढी व्हॅल्यू आहे त्याच्या 75% एवढं देतात. हे तीनच वाक्य महत्वाचे आहेत, दुसरं वाक्य सोडून द्या सगळं. ठीक आहे, नेक्स्ट बघा. these loans help the farmers to clear off their debts. ठीक आहे, and dispose the produce at remunerative prices. हे जे कर्ज आहे त्या कर्जाचा फार्मरला उपयोग काय होतो? की जे अगोदरचं कर्ज आहे, ठीक आहे, टू क्लिअर ऑफ दिअर डेप्ट, अगोदरचे जे कर्ज आहे ते फेडण्यासाठी हे पैसे उपयोगी पडतात फार्मरला. आणि अजून कशासाठी उपयोगी पडतात? जो काही आपला प्रोड्यूस आहे, जो गोडाऊन मध्ये आपण ठेवलाय, तो रिम्युनरेटिव्ह प्राइसेस म्हणजे आपल्याला परवडणाऱ्या अशा किमतीला विकण्यासाठी मदत होते फार्मरला. ठीक आहे, हे म्हणजे इन्व्हेस्टमेंट लोन. नेक्स्ट आहे कन्झम्पशन लोन. कन्झम्पशन म्हणजे कंझ्युम करणे. कन्झम्पशन म्हणजे कंझ्युम करणे म्हणजे वापरणे. आता बघा, पहिला आपण त्या बघितला प्रोडक्शन लोन, प्रोडक्शनसाठी वापरला जाणारा प्रोडक्शन लोन. नंतर आपण बघितला इन्व्हेस्टमेंट लोन, एखाद्या इम्प्लिमेंटवर इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जो लोन घेतो ते इन्व्हेस्टमेंट लोन. नंतर आपण बघितले मार्केटिंग लोन, मार्केटिंग करण्यासाठी जो पैसा लागतो तो मार्केटिंग लोन. आणि आता कन्झम्पशन लोन म्हणजे काय बघा, की एनी लोन ऍडव्हान्स्ड फॉर सम पर्पज अदर दॅन प्रोडक्शन इज ब्रॉडली कॅटेगराइज्ड ॲज कन्झम्पशन लोन. म्हणजे प्रोडक्शन सोडून इतर ज्या गोष्टींसाठी पैसे कर्ज दिलं जातं त्या कर्जाला म्हणतो कन्झम्पशन लोन. काय म्हणलं मी? प्रोडक्शन सोडून दुसऱ्या कुठल्याही कामाला दिलं जाणारं कर्ज म्हणजे कन्झम्पशन लोन. ते कर्ज आपण जमीन घेण्यासाठी वापरू शकतो, ट्रॅक्टर घेण्यासाठी वापरू शकतो, व्हॉट एव्हर इट मीन्स. ठीक आहे, कन्झम्पशन लोन मीन्स द लोन ऍडव्हान्स्ड फॉर सम अदर पर्पज दॅन प्रोडक्शन. प्रोडक्शन सोडून दुसऱ्या ज्या गोष्टीसाठी कर्ज वापरतो ते आपण म्हणतो कन्झम्पटिव्ह लोन. ठीक आहे, नेक्स्ट. these loans seems to be unproductive. ठीक आहे, हे लोन कसे असतात? अनप्रोडक्टिव्ह, म्हणजे ह्याच्यापासून आपण काही प्रोड्यूस करत नाही. बट इनडायरेक्टली असिस्ट इन मोर प्रोडक्टिव्ह यूज ऑफ क्रॉप लोन्स. म्हणजे इनडायरेक्टली ते क्रॉप लोन मध्ये मदत करत असतात, पण ते आपण प्रोडक्शनसाठी वापरत नाही. विदाउट डायव्हर्टिंग देम टू अदर पर्पजेस. ठीक आहे, म्हणजे हे जे पैसे आहेत ते आपण काय करतो? प्रोडक्शनसाठी ऍक्च्युअल मध्ये वापरत नाही, पण प्रोडक्शन करण्यासाठी ज्या गोष्टी गरजेच्या आहेत, जसे की जमीन आहे, मजुरी आहे, इक्विपमेंट आहेत, ट्रॅक्टर आहे, हे खरेदी करण्यासाठी आपण वापरतो, म्हणजे कन्झम्पटिव्ह लोन. ठीक आहे, प्रोडक्शनसाठी वापरत नाही, पण प्रोडक्शनसाठी जे गरजेचं आहे त्याच्यासाठी वापरतो. सिंपल, म्हणजे कन्झ्युम करतो ते पैसे आपण, म्हणजे कन्झम्पटिव्ह लोन. ठीक, नेक्स्ट बघा. Consumption loans are not very widely advanced and restricted to areas which are hit by natural calamities. हे जे कन्झम्पशन लोन आहेत ते दे आर नॉट व्हेरी वाईडली ऍडव्हान्स्ड, म्हणजे सगळ्यांनाच किंवा सगळीकडेच हे दिलं जातं असं नाहीये. कुठे दिलं जातं? रेस्ट्रिक्टेड टू एरियाज विच आर हिट बाय नॅचरल कॅलॅमिटीज. नैसर्गिक आपत्तीमुळं ज्या ठिकाणी नापिकी होते किंवा क्रॉप इन्शुरन्स वगैरे असेल अशा ठिकाणी कन्झम्पटिव्ह लोन दिला जातो, कोणालाही दिला जात नाही. किंवा सगळीकडेच कन्झम्पटिव्ह लोन किंवा कन्झम्पशन लोन दिला जात नाही. कुठे दिला जातो? जिथे शेतकऱ्यांचं नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान होतं. ठीक आहे, ड्रॉट असेल, अशा कंडिशन मुळे जिथे नुकसान होतं तिथेच फक्त हे कन्झम्पशन लोन दिलं जातं, सगळीकडे दिलं जात नाही. These loans are extended based on, म्हणजे एक्सटेंडेड म्हणजे का दिलं जातं, कुठल्या विश्वासावरती दिलं जातं. ठीक आहे, बघा. These loans are extended based on group guarantee basis with maximum of 3 members. ग्रुप गॅरंटी बेसिस. ठीक आहे, ग्रुप गॅरंटी बेसिस म्हणजे 3 लोकांच्या साक्षीने हा काय केला जातो, हे कर्ज दिलं जातं. साक्षीदार आपण म्हणतो किंवा जामीनदार आपण म्हणतो. ठीक आहे, 3 लोकांच्या जामिनाने हे कर्ज जे आहे ते हे कर्ज दिलं जातं, असंच दिलं जात नाही.
तिथं 3 लोकांच्या सह्या लागतात, 3 लोकांचे हमीपत्र लागतात. ज्या व्यक्तीने कर्ज घेतलंय त्या व्यक्तीने जर ते कर्ज नाही फेडलं तर ते राहिलेलं 3 लोकांना ते कर्ज फेडावं लागतं. ठीक आहे, त्याला आपण म्हणतो जामीनदार. हे कर्ज कसं दिलं जातं? ग्रुप गॅरंटी बेसिसवरती 3 लोकांच्या जामिनाने हे कर्ज दिलं जातं. मार्केटिंग लोन मध्ये जामीन कोण होता किंवा गॅरंटी कशाची होती? वेअर हाऊस रिसिप्टची, की आपल्याकडे एवढा माल आहे, त्या मालाच्या बेसिसवरती आपल्याला कर्ज भेटलं होतं. इथं कर्ज कुठल्या बेसिसवरती भेटतं? 3 व्यक्तींच्या विश्वासावरती हे कर्ज भेटतं. ठीक आहे, लक्षात घ्या. द लोन इज टू बी रिपेड विदिन 5 क्रॉप सीझन और 2.5 years, विच एव्हर इज लेस. म्हणजे 5 क्रॉप सीझन झाल्यानंतर किंवा 2.5 वर्षाच्या अगोदर हे कर्ज फेडावं लागतं. 2.5 वर्ष कमी असतील तर 2.5 वर्षामध्ये, आणि 5 क्रॉप सीझन जर कमी असतील तर 5 क्रॉप सीझन मध्ये फेडावं लागतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. रिपेमेंट पिरियड याचा वेगळाच आहे रिपेमेंट पिरियड. अँड द ब्रांच मॅनेजर इज वेस्टेड with discretionary power of sanctioning these loans up to 5,000 in each individual case. The branch manager is vested with discretionary power of sanctioning these loans up to 5,000 in each individual case. याचा अर्थ काय होतो? ब्रांच मॅनेजर इज वेस्टेड म्हणजे ब्रांच मॅनेजरकडे अधिकार आहेत, विथ डिस्क्रिशनरी पॉवर म्हणजे काही अधिकार आहेत की तो ब्रांच मॅनेजर काय करू शकतो? सँक्शनिंग दिस लोन्स अप टू 5,000 इन इच इंडिव्हिज्युअल केस. म्हणजे एका व्यक्तीला 5,000 पर्यंत तो ब्रांच मॅनेजर काय करू शकतो? कर्ज देऊ शकतो. एवढे अधिकार आहेत त्या ब्रांच मॅनेजरकडे. फायनल लोन जो आहे तो कोण फायनलाइज करत असतो? ब्रांच मॅनेजर करत असतो. कधीही तुम्ही जर बँकांमध्ये गेला तर बघा, असं शेतकरी घेऊन येत असतात, त्यांच्याशी फायली असतात, मोठमोठ्या उतारे असतात, एवढे मोठे कागदपत्र असतात. सगळी प्रोसेस झाल्यानंतर त्यांना पाठवलं जातं ब्रांच मॅनेजरच्या कॅबिन मध्ये, आणि तिथं मग ते ब्रांच मॅनेजर चौकशी करत असतो, किती एकर आहे, किती पिकवलंय, किती हे झालंय, आधीचं फेडलंय का, वगैरे वगैरे, जामीनदार कोण आहे, हे सगळं विचारलं जातं. आणि विथ गॅरंटी म्हणजे गॅरंटीच्या बेसिसवरती मग कर्ज त्यांचं सँक्शन केलं जातं. ठीक आहे. सो ब्रांच मॅनेजरला या प्रकारचं म्हणजे किती रुपयापर्यंत कर्ज द्यायचा अधिकार आहे? 5,000 रुपये एका व्यक्तीला, एवढा अधिकार आहे ब्रांच मॅनेजरला. अँड द रेट ऑफ इंटरेस्ट इज अराउंड 11%. हा ऑब्जेक्टिव्ह विचारला जातो. रेट ऑफ इंटरेस्ट किती असतो? 11%. ठीक आहे, किती असतो? 11%. लक्षात ठेवा. हे काय होतं? बेस्ड ऑन पर्पज, उद्देशाच्या बेसिसवरती आपण 4 टाईप बघितले. कोणते? प्रोडक्शन लोन, प्रोडक्शनसाठी वापरला जाणारा लोन. त्याच्यानंतर दुसरं आपण बघितलं कुठलं? इन्व्हेस्टमेंट लोन, इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी लागणारं लोन. तिसरं आपण बघितलं मार्केटिंग लोन, मार्केटिंग करण्यासाठी लागणारं लोन. आणि चौथं आपण बघितलं कन्झम्पशन लोन, की प्रोडक्शन पर्पज सोडून प्रोडक्शनला मदत करण्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्यांच्यासाठी वापरलं जाणारं कर्ज म्हणजे कन्झम्पशन लोन. आणि रेट ऑफ इंटरेस्ट किती असतो? 11%. आणि कन्झम्पशन लोन इज रेस्ट्रिक्टेड टू ओनली एरियाज हिटेड बाय नॅचरल कॅलॅमिटीज. लक्षात ठेवा. आणि हे काय दिले? द स्कीम मे बी एक्सटेंडेड टू. हा, हे जे कन्झम्पशन लोन आहे ते अजून कुणाला दिलं जाऊ शकतं? IRDP बेनिफिशरीज. IRDP. आता ह्याचा लॉंग फॉर्म माहिती आहे का तुम्हाला? एक्सटेन्शन 122 ला झालेला आहे हा प्रोग्राम. तुम्हाला सांगा बघू, कोणाला माहित असेल तर चॅट बॉक्स मध्ये लवकर, फास्ट, 2 मिनिटांमध्ये. व्हॉट इज मीन बाय IRDP किंवा व्हॉट इज द लॉंग फॉर्म ऑफ IRDP? एक्सटेन्शन 122च्या सगळ्या प्रोग्रामवरती क्वेश्चन विचारले जातात. सगळे प्रोग्राम महत्वाचे आहेत त्याच्यामध्ये, बिकॉज ते प्रोग्राम करंट अफेअरला सुद्धा रिलेटेड आहेत. ठीक आहे. त्यातल्या त्यात मनरेगा जी आहे, मनरेगा अजून सुद्धा चालते आपल्या इथं. त्यातल्या त्यात नंदुरबार मध्ये जास्त चालते मनरेगा. ठीक आहे. मनरेगाचा तुम्हाला वर्किंग पिरियड विचारला जातो. ऍटलिस्ट मनरेगाचा वर्किंग पिरियड किती आहे? ऍटलिस्ट 100 दिवस बेरोजगारांना काम अवेलेबल करून द्यायचं काम मनरेगा स्कीमचं आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. ही जी स्कीम आहे कन्झम्पशन लोन, आपण बघितलं कन्झम्पशन लोन कुणाला दिलं जातं? नैसर्गिक आपत्तीमुळे ज्यांचं नुकसान झाले अशांना दिलं जातं. अजून IRDP बेनिफिशरीज म्हणजे इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम जे लाभार्थी आहेत त्यांना दिलं जातं. इंटिग्रेटेड रुरल डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजे काय? इंटिग्रेटेड म्हणजे सांगितलं तुम्हाला कंबाईन, रुरल म्हणजे ग्रामीण, डेव्हलपमेंट म्हणजे विकास, आणि प्रोग्राम म्हणजे योजना. म्हणजे
ग्रामीण विकास योजना जी आहे, ग्रामीण विकास योजना अंतर्गत ज्यांना बाबा गरज आहे कर्जाची, अशा लोकांना कर्ज दिलं जातं कन्झम्पशन लोनच्या अंडर. स्मॉल आणि मार्जिनल फार्मर्सला कर्ज दिलं जातं. लँडलेस ऍग्रिकल्चर लेबररला, म्हणजे काय कसे म्हणतो आपण मराठीमध्ये, भूमिहीन शेतकरी. आणि रुरल आर्टिझन्सला, आर्टिझन्स म्हणजे कलाकार. आणि अदर पीपल विथ व्हेरी स्मॉल मीन्स ऑफ लाईव्हलीहूड सच ॲज कार्पेंटर, बार्बर, वॉशरमॅन. म्हणजे जे कसलं काम म्हणतो आपण, कार्पेंटर म्हणजे फर्निचर वगैरे जसलं काम करतात, बार्बर्स, ठीक आहे, आणि वॉशरमॅन, अशा लोकांना, म्हणजे ज्यांच्याकडे जगण्यासाठी कसलंच हे नाहीये, अशा लोकांना हे कर्ज दिलं जातं. ठीक आहे. हे दुसरं बेसिस. हे काय झालं, फक्त 2च क्लासिफिकेशन आपण बघितले. हे तिसरं क्लासिफिकेशन आहे, बेस्ड ऑन सिटी. चौथा आकडा दिलेला आहे. मध्ये जातो ठीक आहे. बघा, काल आपण एक क्लासिफिकेशन बघितलं बेस्ड ऑन टाइम, ठीक आहे, किंवा रिपेमेंट पिरियड. 3 प्रकारचे क्लासिफिकेशन बघितले, शॉर्ट टर्म लोन, मीडियम टर्म लोन, लॉंग टर्म लोन. आज आपण दुसरं क्लासिफिकेशन बघितलं बेस्ड ऑन पर्पज, प्रोडक्टिव्ह लोन्स, इन्व्हेस्टमेंट लोन्स, कन्झम्पटिव्ह लोन्स आणि मार्केटिंग लोन्स. हे 4 प्रकारचे बघितले. नेक्स्ट लेक्चरला बेस्ड ऑन सिक्युरिटी. बेस्ड ऑन सिक्युरिटी म्हणजे काय, तर तुम्ही म्हणजे कशाच्या बेसिसवरती तुम्हाला कर्ज द्यायचंय, त्याचे टाईप म्हणजे बेस्ड ऑन सिक्युरिटी. ठीक आहे. त्याच्यामध्ये सुद्धा अजून टाईप आहेत. की लोन्स, जस्ट ओव्हरऑल बघू आपण आणि उद्याच्या लेक्चरला ते कंटिन्यू करू. बेस्ड ऑन सिक्युरिटी हे क्लासिफिकेशन येत असतं बरं का फायनलला. तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघा अजून पण. एक मिनिट हा. बेस्ड ऑन सिक्युरिटी म्हणजे कशाच्या बेसिसवरती कर्ज द्यायचंय तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे. त्याचे टाईप आहेत पर्सनल सिक्युरिटी. पर्सनल सिक्युरिटी म्हणजे की बाबा आपण ज्या बँकेत कर्ज घ्यायला गेलो ते बँकेचे लोक आपल्याला ओळखतात. या ओळखीवरती किंवा विश्वासावरती जे कर्ज दिले जातं ते पर्सनल सिक्युरिटी. देन मध्ये प्रॉमिसरी नोट पण लिहून घेतला जातो. ठीक आहे. ठीक आहे. कोलॅटरल सिक्युरिटीमध्ये LIC बॉन्ड, फिक्स्ड डिपॉझिट बॉन्ड वगैरे असे बॉन्ड लिहून घेतले जातात. ठीक आहे. चॅटल लोन मध्ये ज्वेलरी, युटेन्सिल्स वगैरे ठेवून घेतले जातात. सोने तारण कर्ज आपण म्हणतो. इक्विटेबल मॉर्गेज. मॉर्गेज तुम्ही ऐकलं असेल ना. ठीक आहे. गहाण. ठीक. ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. आपण बघत होतो मॉर्गेजचे टाईप. मॉर्गेज म्हणजे गहाण ठेवणे. त्याचे 2 टाईप आहेत, सिंपल मॉर्गेज आणि सिंपल मॉर्गेज आणि इक्विटेबल मॉर्गेज. ह्याच्यामध्ये सिंपल 2 टाईप आहेत की जी आपण गहाण ठेवलेली जमीन आहे किंवा जी प्रॉपर्टी आहे ती जर अँसेस्टरली इनहेरिटेड असेल, म्हणजे आपल्या वडिलोपार्जित जमीन असेल, तर त्याला आपण म्हणतो सिंपल मॉर्गेज. आणि जर ती जमीन आपण सेल्फ ॲक्वायर्ड असेल, म्हणजे आपण स्वतः कमवलेली असेल, तर त्या मॉर्गेजला म्हणतो आपण इक्विटेबल मॉर्गेज. अशा हे सिक्युरिटीचे टाईप आहेत. आणि नंतर हायपोथिकेटेड लोन्स, हे वेगळीच कन्सेप्ट आहे हायपोथिकेटेड लोन्स. त्याच्यानंतर की लोन्स, ओपन लोन्स, लेंडर्स क्लासिफिकेशन, बॉरोअर क्लासिफिकेशन, हे क्लासिफिकेशन आहेत लोनचे. हे छोटे छोटेसे लोन आहेत. हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया.